नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही टॅगलाईन सध्या नाशिक पोलीस सराईत गुन्हेगार, राजकीय गुंड, गुन्हेगारी रील स्टार्स यांच्याकडून वदवून घेत आहेत. त्यांच्याकडून वदवून घेतानाचे व्हिडिओ देखील समोर आलेत. त्याचबरोबर नाशिक पोलिसांनी अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांनाही सळो की पळो केलंय. अवैध दारू पिणाऱ्यांची ठिकाणंही जमीनदोस्त केली आहे. कौतुकास्पद कामगिरी नाशिक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करतायत. आता हे फोटोज आणि व्हिडिओज बघा. यातील तरुण अंमली पदार्थांचं सेवन करतायत. पण मग यांच्या ठिकाणावर कारवाई का होत नाहीये? आहे ना विचार करण्यासारखा प्रश्न. हे ठिकाण पोलिसांना का दिसत नाहीये? कदाचित ते आत असल्यामुळे दिसत नसेल. हो, आत. कारण हे फोटोज आणि व्हिडिओ आहे नाशिक मध्यवर्ती कारागृहातील. नाशिक मध्यवर्ती कारागृहात महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यातील अनेक कुख्यात गुन्हेगारांना शिक्षा सुनावल्यानंतर ठेवलं जातं. यात मुंबई आणि पुण्यातील अनेक सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या बंद आहेत. या टोळ्यांची मोठी दहशत या ठिकाणी आहे. यांच्यावर राजकीय आणि मोठ्या गुंडांचा वरदहस्त असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या गुन्हेगारांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठी कारागृह प्रशासनाशी आर्थिक हितसंबंधही जोपासले जातात. त्या गुन्हेगारांना चांगलं जेवण देणं, आरोग्य समस्येच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयात दाखल करणं, मोबाईल, अंमली पदार्थ, चैनीच्या वस्तू पुरवणं अशा विविध सुविधा दिल्या जातात. त्यामुळे अनेकदा गुन्हेगार जेलमधून आपल्या टोळ्या चालवत आपली दहशत माजवत असल्याचंही उघड झालंय. निश्चितपणे मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे. नुकत्याच नाशिकच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री नाशिकमध्ये असताना कारागृहात कैद असलेल्या मोक्कामधील अनेक सराईतांचे फोटो आणि अंमली पदार्थ सेवन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे आता या जेलच्या सुरक्षेमध्ये चूक करणाऱ्या आणि गुन्हेगारांना अंमली पदार्थांसह व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनेक सराईत गुन्हेगार असल्याची चर्चा आहे. हे गुन्हेगार पुण्यातील असल्याचं आणि मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यातील असल्याची माहिती समोर येते. या गुन्हेगारांनी अनेक फोटो कारागृहातील विविध मोकळ्या जागेत आणि जेलच्या आतील भागात काढलेले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो व्हायरल देखील करण्यात आलेत. त्यामुळे कारागृहाची सुरक्षाच धोक्यात आल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे देखील गुन्हेगारांशी असलेले संबंध एक प्रकारे उघड झालेत. कारागृह अधीक्षक काय कारवाई करतायत आणि या प्रकरणाकडे किती गांभीर्यानं बघितलं जातंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी कारागृह अधीक्षकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता कारागृह अधीक्षकांनी मीटिंगचं कारण देऊन भेटण्यास टाळाटाळ केली आहे. संविधान न्यूज, नाशिक. माझे पाठवू शकता मला बोलता एक सरकार सेट करून टाकून देऊ रे बाबा. अरे का माझी बी लावा म्हणजे काय शिल्मी वाढलेलं काय येईल लविडी झाली त्या इकडे 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 बघायचं इकडे. हा इकडे माझे लोक काढून